मातोश्रीवरील बैठकीत खासदारांनी मुलाबाळांच्या शपथा घेतल्या। एका खासदारानं 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली असंही संजय राऊतांनी म्हटलंय। शपथा घेतल्यावर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर शपथा घेऊन पक्ष वाढवता येत नाही, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला लगावलाय। तर खासदार ज्योती वाघमारे यांनीही राऊतांवर निशाणा साधलाय। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। 4 वेळा। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ। मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ। मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ। बरं का, मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहीन, साईबाबाची शपथ। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली। आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर। हे हिंदुत्ववादी आहेत सगळे। एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे। आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। आम्ही आमच्या बापाचे विचार सोडले, त्यामुळं आमच्या पक्षाची ही अवस्था झाली, हे सांगायला सुरुवात करा। माणसांना किंमत नसते, माणुसकीला किंमत असते, हेच उबाठाला आणि संजय राऊतांना नाही कळालं। अरे माणसं पैशाने विकत घेता येत नसतात, निष्ठा पैशाने खरेदी करता येत नसते। त्यासाठी माणुसकी लागते, संवेदनशीलता लागते। अगदी मग दुसऱ्या पक्षाचे जरी खासदार असले तरी त्यांच्या अडीअडचणीमध्ये, कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलं तरी त्यांची विचारपूस करण्यासाठी धावून जाणारं हळवं मन असावं लागतं, जे आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे।